तुम्ही कितीही करा बाता, तुम्ही कितीही करा बाता, भलेही मारा मला लाथा, पण मी करणार नाही माझी जागा सोडणार नाही. अरे ध्येयच आमचा स्वर्ग, त्या वाचून सारे करत तिचून आणून तारण नाही, भगीरथासम गंगे नाही, नचिकेतासम जिंकून मरणार लागेल, पण मी करणार नाही माझी जागा सोडणार. तर मलाही सुसायला लागला होता जळा मुक्त होण्यासाठी. 7 वर्ष तोही स्थितप्रज्ञ राहिला सिद्ध होण्यासाठी. माझाही दिवा पेटलाय आता कटिबद्ध खाण्यासाठी. आज बदली साधना तुका घालणार नाही, मी भरणार नाही माझी जागा सोडणार. नमस्कार मित्रांनो, एमसीएमसीबी आणि साई सारखे एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्रातील पुरस्कार सोहळा गेली आम्ही 12 वर्ष झाले घेतो. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं नावलौकिक केलेलं आहे. मग कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रशासन असो, आरोग्य असो, चित्रपट असो, नाटक, अशा विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांचा आम्ही महाराष्ट्रभर फिरून त्यांचा शोध घेत असतो आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही त्यांना हा स्टार पुरस्कार देतो. अशाच पैकी ज्या मराठवाड्याच्या कन्या आहेत त्या माननीय श्रीमती स्नेहलता स्वामी मॅडम, तहसीलदार अंधेरी. मराठवाड्याच्या मातीतल्या ज्या सुकन्या आहेत माननीय श्रीमती स्नेहलता स्वामी मॅडम, तहसीलदार अंधेरी. नायब तहसीलदार ते तहसीलदार पर्यंत या पदापर्यंत त्यांनी प्रवास कसा केला, त्यांच्या कार्याची दखल म्हणून मी त्यांना हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार देतो. तर नमस्कार, प्रथमतः आपणा हार्दिक शुभेच्छा. मी आपलेच आभार व्यक्त करते आणि आपल्या त्या कार्याचं कौतुक करते. कारण गेले 12 वर्ष आपण सातत्याने हा पुरस्कार देत आहात. विविध क्षेत्रातील नामवंत आणि चांगली उत्तम कामगिरी करणारे चेहरे आपण शोधत आहात. ही अतिशय गौरवाची बाब आहे. त्यामुळे मी म्हणजे काम करणारा एक पहिला जो व्यक्ती असतो सेवक म्हणून मी त्या क्षेत्रात फर्स्ट आहे असं मी समजते. सेकंड आहे ज्यांना लाभ मिळवणे आणि हे सगळं करत असताना तटस्थपणे तिसरा डोळा थर्ड आय ज्याला म्हणतो, तर ते काम आपण थर्ड आयचं करत आहात. हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. मी आपल्याही कार्याला सलाम करते. माझं मूळ जन्मगाव जो आहे तो नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका बेटमोगरा आणि माझा जन्मगाव. माझे वडील व्यवसायाने शिक्षक. आम्ही एकूण 5 भावंड, म्हणजे 6 भावंड, 5 बहिणी आणि 1 भाऊ. वडील शिक्षक असल्यामुळे ते म्हणायचे की लेकाच्या परीचे लेखती काय होणी, हिरा नवे हिरेकणी सोनू जाईल. त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर पण त्यांनी चांगला भर दिला आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी आपल्या समोर इथे आहे. एकूण ग्रामीण भागातली त्या काळातली परिस्थिती जरी पाहिली, आता माझा जन्म 1985चा, त्या काळामध्ये बेटमोगरा हे माझं गाव मी सांगितलंच आहे. म्हणजे एकूण जो मुलींच्या शिक्षणाबद्दल जी अनास्था होती ती 10वी पर्यंत शिक्षण, फार झाला तर मग BEd. परंतु घरातूनच एक संस्कार होते की आपल्याला काहीतरी उच्च पदस्थ व्हायचंय आणि त्या दृष्टिकोनातून मग अभ्यास केला आणि आज मी या पदापर्यंत. मुळात माझा रंग तुम्हाला दिसतोय सगळ्यांना आणि त्यावेळी मी असं सांगितलं की मुलीचा काळा रंग म्हणजे असं व्हायचं की मुलीला लग्न कोण करणार तुझ्याशी, हुंडा वगैरे ह्या सगळ्या परिस्थिती असतात. आणि मी जेव्हा लहान होते त्यावेळेस मग मला कुणी काळी म्हटलं की राग यायचा किंवा असं वाईट वाटायचं की रंगच हे सगळं काही गोष्टी आहेत का. आणि माझं मन थोडंसं संवेदनशील होतच आधी जातेस. त्यामुळे मी पहिली कविता त्या माझ्या रंगाबद्दल लिहिली की प्रश्न विचारू का तुला रंग का दिला असा मला, देशील का रे माझे उत्तर होऊ नको रे तू निरुत्तर, काय माझा गुन्हा सांगशील का पुन्हा, रंग का दिला असा मला. सौंदर्याला मान चोळीकडे आम्ही तर किडे मोकळे नच कोठे मान अम्माकडे, सौंदर्य वाचून जीवन झाले व्यर्थ वगैरे अशा पद्धतीची ती अगदी माझी 6वी 7वीला असतानाची कविता होती. आणि मग वडिलांनी मला जवळ बोलवलं आणि म्हटलं की याचा रंगरूप ही ईश्वरी देणगी आहे, परंतु तू तुझ्या कर्तृत्वाने तुझा रंग उजळून टाकू शकतेस. त्यावेळेस तुझा रंग दिसणार नाही तर तुझी विद्वत्ता आणि तुझ्या पदावरून लोक तुला ओळखतील, तर त्या पदापर्यंत तू पोहोचण्याचा प्रयत्न कर आणि उत्तम अभ्यास कर. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी अभ्यास सुरू केला आणि स्वप्न ठरवलं की डॉक्टर व्हायचं. 10वीला चांगले मार्क्स घेतले. मग लातूरचं अहमदपूर कॉलेजला मी प्रवेश घेतला, सायन्स घेतलं.
डॉक्टर साठी पण प्रवेश परीक्षेत चांगले उत्तम गुण मिळाले. परंतु मी जसं सांगितलं मागे की एकूण आर्थिक परिस्थितीने ग्रामीण भागाची स्थिती असल्यामुळे नंतर आईने म्हटलं की बाबा 5-6 बहिणी आणि सगळ्यांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नाचा खर्च म्हणजे काका वगैरे नाहीये, भाऊ छोटा, आणि या परिस्थितीत तू डॉक्टर होण्यापेक्षा शिक्षक होणं निवड. हा तिच्या अट्टहासामुळे मग मी मेडिकलला प्रवेश न घेता अगदीच निराशेने डीएडला प्रवेश घेतला. डीएडच्या पहिल्या वर्षातच माझं लग्न झालं, म्हणजे 19व्या वर्षामध्ये. त्यानंतर पतीला माझी इच्छा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की ही अभ्यास करू शकते आणि चांगल्या पद्धतीचं तिचा एकूण पाया जो आहे शालेय शिक्षणाचा तो चांगला आहे. आणि ते धर्माबाजू येत असताना मॅगझिन वगैरे घेऊन यायचे स्टडी सर्कलचं. आणि मी जेव्हा काही काम करत असेल, भांडी घासत असेल किंवा ती मला जाणीवपूर्वक काही 10 प्रश्न विचारायचे आणि त्यातले त्यांना लक्षात यायचे की 5-6 उत्तरं आत्ताच बरोबर आहेत. आणि ती मला म्हणाले की बघ, एकूण स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास पाहिला आपण तर जे अधिकारी होतात त्यांना 60-65 एवढ्या रेंजमध्ये ते अधिकारी झालेले आहेत. तू आत्ताच जेवढा पाया आहे त्याच्यावरती तुझे 50% उत्तर बरोबर आहेत. जर तू अभ्यास उत्तम केला तर तू अधिकारी होशील. त्यामुळे मग आपण स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडू. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ताकीद दिली होती. बघा म्हटलं, वडिलांनी लहानपणी एक स्वप्न दाखवलं होतं डॉक्टर होण्याचं. ते पूर्ण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला होता आणि ते पूर्ण झालं नाही. त्याला पर्याय मी नाहीये, म्हणजे कारण मी नव्हते. आणि आता परत तुम्ही स्वप्न दाखवताय आणि ते जर पूर्ण झालं तुमची काही तयारी नाही. आणि ते म्हणाले की नाही, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुझ्यासाठी प्रयत्न करेन, तू अभ्यास कर. आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आम्ही सुरू केला आणि त्या दृष्टिकोनातून पुढे राज्यसेवेची निवड आम्ही केली आणि त्यातनं एमपीएससी, प्रिलियम, मेन्स आणि मुलाखत यासाठी मी पुण्यात होते. पुण्यातून सुद्धा विविध सहकार्य मला मिळालं. नांदेडचे संजय राऊत सर असतील, पुण्यातले ज्ञानप्रबोधिनी असेल, प्रज्ञावर्धिनी असेल, चव्हाण सर असतील, ह्या सगळ्यांकडून प्रचंड सहकार्य मला मिळालं. म्हणजे शिक्षणाची जर इच्छा असेल तर कुठल्याही परिस्थिती तुम्हाला अडवत नाही, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे अगदीच जवळ 500 रुपये असताना मी एक गॅझेटेड ऑफिसर होण्याचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. मी आणि माझ्या पतीने आणि माझं कुटुंब त्यामध्ये सगळं सहभागी होतं. आणि परंतु सगळे हात जे होते मदतीचे मला मिळत गेले आणि मी पर्यायाने एक राजपथ पहिली पोस्टिंग माझी प्रोबेशन पिरियड मध्ये जी होती तर ती नांदेडलाच झाली. म्हणजे माझा स्वजिल्हा. त्यामध्ये मुदखेड, हदगाव, हिमायतनगरचा पण काही दिवस माझ्याकडे अतिरिक्त पदभार सीओचा होता. परत नांदेड, अशी म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यांमध्ये जवळपास माझी ही पोस्टिंग झाली. नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना खूप चांगला अनुभव आला. नांदेड जिल्हा तसा खूप चांगलाच आहे आणि त्यातही रेती माफिया, गौण खनिज, अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक याच्यावरती चांगलं काम मला करता आलं आणि तिथल्या लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. त्यामुळे उत्तम वसुली पण झाली आणि एक दहशत जी आहे प्रशासनाची जी आहे तो दरारा तिथे निर्माण करता आला. निवडणुकीमध्ये उत्तम मला काम करता आलं. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका असतील, ग्रामपंचायत, या सगळ्या पद्धतीच्या निवडणुकांचा सुद्धा उत्तम मला अनुभव आला. त्यामुळे पहिली 10-11 वर्ष जी आहेत ती माझी नांदेड जिल्ह्यात गेली आणि त्यानंतर माझी प्रमोशन नंतर पहिली पोस्टिंग ही कोकण डिव्हिजन मध्ये अंधेरी तहसील येथे जाईल. माझं एकूणच पूर्णचपणे आदर्श व्यक्तिमत्व म्हटलं तर माझ्यासमोर आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. माझे वडील इतिहासाचे शिक्षक होते, त्यामुळे शिवचरित्र त्यांनी माझ्यासमोर जे उत्तम पद्धतीने मांडलं. चौथीचा इतिहास मी जेव्हा वाचला तेव्हा त्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाने मी भारावून गेले होते. त्यानंतर सुद्धा मी छत्रपती शिवरायांच्या एकूण पूर्ण जीवनाचा अभ्यास केला आणि मला माझे छत्रपती हे आदर्श आहेत आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा माझ्या आदर्श आहेत. माझ्या साहित्याचा जो जन्म आहे किंवा माझा कवी म्हणाचा जन्म म्हणू आपण, तो शालेय जीवनातच झाला. इयत्ता 7वीला असताना मी माझी पहिली कविता लिहिली होती आणि त्याला घडवणारे त्या कलेला म्हणजे छोटस अंकुर उगवतं, पण त्याला मोठं करणं, त्याचं संगोपन करणं हे अतिशय महत्वाचं असतं. ते संगोपन माझ्या वडिलांनी केलं, माझ्या शाळेने केलं असं मला वाटतं. म्हणजे वडिलांनी मी पहिली कविता लिहिल्यानंतर मला एक सुंदरशी कवितेचं पुस्तक म्हणजे एक नोटबुक आणून दिली आणि ते म्हणाले की यात ते संग्रहित कर. अजूनही ती वही लाल रंगाची सुंदर ती माझ्याकडे आजही संग्रही आहे. त्यामुळे ती प्रेरणा, त्यांचे शब्द हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे साहित्याच्या घडवणुकीमध्ये माझ्या वडिलांचा, नंतर माझ्या शाळेत सुद्धा मी कवितांचं वाचन करायचे आणि त्यात सुद्धा शिक्षक मला म्हणायचे की खूप चांगल्या पद्धतीच्या तू कविता लिहितेस. त्यानंतर आकाशवाणी
केंद्र असेल, विविध वर्तमानपत्रात मी लेख लिहित होते आणि अखिल भारतीय प्रतिभा संगम जे विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन होतं, तर विद्यार्थी दशेमध्ये मी प्रतिभा संगम साहित्य संमेलनात सहभागी झाले आणि मग एकूण साहित्य म्हणजे काय असावं हे मला त्यातून कळालं. त्यात सुद्धा विविध पुरस्कार मला मिळाले. राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे, विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाने सुद्धा मला घडवलं असं मला विचारलं. अनुभव दुःखद असा नाहीये. ऍक्च्युली जो कठीण काळ असतो तो काहीतरी शिकवण्यासाठी असतो असं मी समजते. असा फारसा कठीण काळ नाहीये. परंतु सुखद अनुभव म्हणजे असा आहे की प्रशासनात काम करत असताना निष्ठा महत्वाची मला वाटते आणि त्या निष्ठेने काम करत असताना म्हणजे ज्या ध्येयाने आपण प्रेरित होऊन प्रशासनात आलो त्या पद्धतीने काम करत असताना सगळ्यांचा दृष्टिकोन सारखा नसतो. त्यामुळे आपले विचार आणि समोरच्या व्यक्तींचे विचार म्हणजे संघशत्वम संवदत्वम संभो मनासी जाणता हा जो भाव आहे तो एकी निर्माण करण्याचा हा जो एकूण माझ्या कार्यकाळातला हा जो अनुभव आहे तो मी सुपर म्हणेल. कारण नांदेडचं प्रशासन असेल किंवा कोकण रिजनमध्ये अनेक तहसीलदार स्टाफ असेल तर एकमेकांचा समविचारी कर्मचारी आणि अधिकारी निर्माण करणं आणि त्यांच्यासोबत काम करणं हा एकूण सुखद अनुभव मला वाटतो. हा निव्वळ योगायोग आपण समजू शकतो. कारण ही 1970 वर्षी जुनी बिल्डिंग आणि मी जेव्हा पदभार घेतला त्यावेळेस आपलं कार्यालय म्हणजे अगदी ब्रिटिशकालीन असं वाटायचं. जे जुनं होटल आलेलं होतं आणि याचं रिनोव्हेशनचं काम थोडंसं पेंडिंग पडलं होतं. पण मी आल्यानंतर ते जाणीवपूर्वक आपण फॉलो घेऊन चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मग कुठे काय कशा पद्धतीने करता येईल याचं थोडंसं सूक्ष्म नियोजन केलं होतं. सेतू कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल यातलं अगदी कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये पण सुंदर कसं करता येते असं नियोजन केलं होतं. म्हणजे स्टाफला आल्यानंतर सुद्धा छान वाटायला हवं आणि जेव्हा अफगाणीच आपल्याकडे येतात व्हिजिटर्स येतात तर त्यांच्या कन्व्हिनियन्स साठीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कार्यालयाची तशी पार्श्वभूमी बनवण्याचा प्रयत्न केला. माझा परिवार खूप सपोर्टिव्ह आहे. माझे पती असतील, माझे कुटुंब, माझी मुलं असतील, माझे आई वडील, भावंड आणि हे सगळेच म्हणजे एखादा जेव्हा व्यक्ती घडतो तर त्याच्या पाठीमागे त्याचं सगळं अख्खं कुटुंब असतं, समाजही असतो. त्या पद्धतीने माझ्या परिवारातून मला सगळं प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे. अतिशय चांगले निर्णय मिळाले आणि माननीय मंत्री महोदयांनी म्हणजे मला असं वाटतं की ग्राउंड लेवलवरती येऊन सर्वसामान्य माणसाच्या जागेवर जाऊन विचार करणारे ते नेते आहेत. त्यामुळे जसं की येणे असेल, येणेचा जो आपला आपण मुंबईच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर प्रॉपर्टी टॅक्स पण भरायचा आणि येणे पण भरायचा एखाद्या प्रॉपर्टीचा दुहेरी टॅक्स होता. किंवा मग येणे काढायचं परमिशन असेल तर लेआउट साठी हाऊसला येणे परमिशन साठी अर्ज करा, ती द्या. नंतर मग बिल्डिंग परमिशन कडे जा, त्यांच्याकडनं लेआउट मंजूर करा, बँकेत सगळे कागदपत्र द्या. म्हणजे असा जो तिहेरी प्रवास होता तो आता बदलून स्ट्रेट लाईन जी आहे ती झाली. जे बिल्डिंग परमिशन डिपार्टमेंटच सरळ तुम्हाला रक्कम भरून देईल आणि देईल. म्हणजे जनतेचा जो त्रास आहे तो वाचवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खूप स्तुती आहे. त्यामुळे अतिशय चांगले निर्णय मंत्री महोदय यांनी घेतलेले आहेत. उत्तम प्रशासक म्हणून एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करताय तुम्ही करत आहात आणि लोकसेवक म्हणून आपल्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि वैयक्तिक आयुष्य म्हणाल तर एक चांगली साहित्यिक होण्याचा साहित्याच्या क्षेत्रात किंवा बिंदू एवढं तरी स्थान मिळवण्याचा माझा प्रयत्न निश्चितच. नव्याने रुजू होणारे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असेल त्यांना फक्त मी एवढंच सांगू शकेल की कामावरती निष्ठा हवी. आपण ज्या प्रेरणेतनं राज्यसेवेचा अभ्यास करतो किंवा काहीतरी होण्याचं स्वप्न पाहतो आणि प्रशासनात येतो तर प्रशासनात एक असताना प्रशासनाची चौकट समजून घेणार आणि एक लोकसेवक या पदाच्या जबाबदाऱ्या समजून घेणार अतिशय महत्वाचं आहे. त्या प्रत्येकाने समजून घ्याव्यात आणि प्रशासन हे गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असं मी म्हणेन. खरं तर मी जेव्हा राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला होता त्यावेळेस मी बातमी घेऊन मला उदाहरण देताना म्हणाले की माझ्याजवळ फारसं काही नव्हतं म्हणजे आर्थिक परिस्थिती. बरेचदा असं मला लक्षात येते की बरेच विद्यार्थी असं पाहून करतात की पैसे नाहीये, संपर्क म्हणजे सगळ्या गोष्टी नाहीये त्यामुळे मग आम्ही करू शकत नाही. परंतु असं नसतंच. तिथे आपली इच्छाशक्ती तीव्र असते त्यामुळे सगळ्या वाटा ज्या आहेत त्या ओपन होतात, आपल्याला सगळीकडून सहकार्य मिळत असतं. माझं जेव्हा माझी परिस्थिती म्हणजे माझं लग्न झालेलं होतं, मला एक छोटी मुलगी होती, 9 महिन्याचं बाळ, तिला सोडून ती राज्यसेवेचा अभ्यास करत होते
त्यावेळेस कधी कधी मला असं वाटायचं की मी नाही झालं तर काय. आणि त्यावेळेस मग एक कविता माझ्या मनातून मला प्रेरणा देते. म्हणजे त्या कवितेने मला प्रेरणा दिली. तीच कविता मी मुलाखतीत सुद्धा म्हटली होती माझ्या राज्यसेवेच्या. आणि ती कविता मला असं वाटतं सगळ्यांना प्रेरणादायी करेल. ती कविता मी थोडक्यात सांगते. तुम्ही कितीही करा बाता, तुम्ही कितीही करा बाता, भलेही मारा मला लाथा, पण मी करणार नाही माझी जागा सोडणार नाही. अरे हेयच आमचा स्वर्ग, त्या वाचून सारे करत तिचून आणून कार्य नाही, भगीरथासम गंगे नाही, नचिकेतासम जिंकून मरणार नाही, पण मी करणार नाही माझी जागा सोडणार नाही. तर मलाही सुसायला लागला होता जळा वृत्त होण्यासाठी. 7 वर्ष तोही स्थितप्रज्ञ राहिला सिद्ध होण्यासाठी. माझाही दिवा पेटलाय आता कटीपत्तर खाण्यासाठी. आज ती साधना तुका घालणार नाही, मी भरणार नाही माझी जागा सोडणार. साधना जाणून घेण्यासाठी साधकच व्हावं लागतं. साधना जाणून घेण्यासाठी साधकच व्हावं लागतं. ध्येय गाठण्यासाठी कार्य दगडाचं करावं लागतं. माझी धडपड कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण मी करणार नाही माझी जागा सोडणार. आणि एमपीएससी किंवा राज्यसेवा किंवा युपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी जागा सोडणार नाही. आणि त्यावेळेस कितीही जरी अडचणी आल्या तरी पण मी तो प्रवाह पार करून पुढे जाईल. ती दुर्दैवी इच्छाशक्ती मनात ठेवावी असं मी त्यांना संबोधित करेन. अंधेरी तहसील कार्यालय हे उत्तम आणि प्रशासनाचं एक लोकाभिमुख प्रशासनाचं एक नवीन मॉडेल म्हणून पुढे येत आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि इथल्या स्टाफच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण तो प्रयत्न करत आहोत. त्यामुळे इथं आल्यानंतर अगदी कुठला प्रश्न असेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील तरी अधिकाऱ्यांना येऊन आपण भेटावं अशी मी आपल्याला विनंती करते सगळ्यांना. आणि कुठलाही आपला प्रश्न असेल व्यक्तिगत जो की शासकीय या कार्यालयाशी संबंधित असेल त्यामुळे अधिकाऱ्यांना भेटून आपण ते समजून घ्यावा. त्यातल्या काही अडचणी असतील किंवा मग बाहेरच्या व्यक्तीवरती कोणावरती विश्वास ठेवू नये असं म्हणेल. आणि ह्या लोकाभिमुख प्रशासनाच्या अंधेरी तहसीलच्या आपल्या या कार्यालयात आपल्या सगळ्यांचं नेहमीच स्वागत असेल असं मी म्हणते. एकूण साहित्य निर्मिती म्हणाल तर माझं पहिलं पुस्तक जे आहे ते वीरशैव कथामृत आहे, जे की ओवीबद्ध आहेत. शिवसेनेच्या ओवी आहेत. त्या पद्धतीने ते एकूण वीरशैव धर्मातील किंवा संप्रदायातील मुली जे 9 संत शिवम स्वामी असतील, रेणुकाचार्य असतील, या सगळ्यांचं वर्णन करणार ते ग्रंथबद्ध पुस्तक आहे. ते माझं पहिलं पुस्तक माझ्या मुलींना समर्पित केलं. त्यानंतर माझा पहिला कविता संग्रह माझा आभार हा महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळाने 2012 मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर माझा ओल्या भुईतून अंकुरताना हा दुसरा काव्य संग्रह इसाफने प्रकाशित केला नांदेड. तो 2019 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर कोविड काळामध्ये मला तेव्हाचा काळ थांबल्यासारखा वाटला आणि माझी खूप सुप्त इच्छा होती की रामायण आणि महाभारत मुळातून वाचावे. आणि मी ते वाचत गेले. त्यातनं महाभारत वाचत असताना गांधारी माझं डोक धरून मला बाहेर घेऊन आली आणि मी अतिशय तटस्थ दृष्टिकोनातून गांधारी या पात्राबद्दल लिहिलं. कारण एकूण समाजामध्ये जेव्हा किंवा घरामध्ये स्त्रीला जेव्हा मान मिळतो, तिच्या मताचा आदर होतो, त्यावेळेस महाभारत घडत नाही असा माझा एक दृष्टिकोन त्यातनं मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि स्त्रीची कुटुंबना होऊ नये, तिच्या रुग्णतेचा, तिच्या एकूण गुणांचा कदर व्हावी या दृष्टिकोनातून लागणारी पात्र ही ऐतिहासिक दृष्टिकोनातून जुळणार. त्यानंतर छत्रपतींची कर्नाटक मूव्ही साहित्यापासून थोडीशी अलिप्त होती. गोगी दांडेकरांच्या 4 कादंबऱ्या असतील, कादंबरी नाही शिवकाळ, ते सगळ्या छत्रपतींचा राज्याभिषेक इथपर्यंत येऊन थांबतात. बाकी श्रीमान योगी असेल तर ती धावता आढावा घेत जाते. त्यामुळे जी महत्वाची मोहीम आहे छत्रपतींची कर्नाटक मोहीम, ज्याची 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात म्हणजे एकूण 27 वर्षात जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच्यात दुप्पट स्वराज्य केवळ 1.5 वर्षाच्या या कर्नाटक मोहिमेतून मिळवलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची उंची आणि खोली एकाच वेळी समजून घेण्याचा जो काळ आहे तो म्हणजे कर्नाटक मोहिमेचा हा काळ आहे. त्या अनुषंगाने मी दक्षिण पर्व ही कादंबरी लिहिली. आणि आत्ताच नदीकडे जी अजून प्रकाशित झाली नाही ती प्रकाशन मार्फत त्याचं प्रकाशन होण्याच्या मार्गावर आहे. संत रविदास यांच्या व्यक्तिमत्वावरती मी ललित अंगाड ललित लेखन लिहिला ते पुस्तक आता प्रकाशनाचं पाहिलं.